फीमेल एक खूप आवडता फील्ड आपण बोलू शकतो किंवा एक खूप इंटरेस्टिंग फील्ड आपल्यासाठी आपण बोलू शकतो. पण आज आपण जे करिअर डिस्कस करणार आहेत ह्याच्यासाठी ना एक मिथ आहे की ओन्ली फीमेल्स कॅन डू दिस या ओन्ली फीमेल्स कॅन डू बेटर. पण ॲक्च्युली असं ना स्टडीजमधून बघितलं आहे की कॉस्मेटॉलॉजी बोला किंवा हेअरस्टायलिंग रिलेटेड, मेकअप आर्टिस्ट रिलेटेड की क्रिएटिव्हिटी रिलेटेड कुठल्याही फील्ड तुम्ही बोलू शकता. मेल्स कॅन डू बेटर देन फीमेल्स किंवा मेल्स कॅन डू इक्विव्हॅलंट टू फीमेल्स. इनफॅक्ट मोस्टली या सेक्टरमध्ये किंवा या क्षेत्रात ना आपण मेनली मेल्सला बघितलं आहेत. पण म्हणजे खूप जागी तुम्ही लोक मेहंदी आर्टिस्टला बघितलं असाल, मार्केट्समध्ये बसतात, मेनली तर मेल्स असतात. तर अशा या सेक्टर्समध्ये मेल्स पण छान करू शकता. नाव मी बीइंग फीमेल इंटरेस्टेड का बोललं आहे तर आमच्यासाठी डे टू डे लाईफमध्ये ना ह्याची गरज पडते. म्हणजे कॉस्मेटॉलॉजिस्ट तर खूप प्रोफेशनल झाला, पण इन फ्रंट ऑफ कॅमेरा बसायला सांगा किंवा इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स किंवा इन फ्रंट ऑफ पेरेंट्स जेव्हा आम्हाला काउन्सिलिंगसाठी जावं लागतो तेव्हा आम्हाला ते ग्रूमिंग आणि ते प्रोफेशनल ग्रूमिंग लागत असते. आणि त्यामुळे हा खूप इंटरेस्टिंग करिअर आहे किंवा खूप रिनोन आणि स्कोपफुल करिअर आहे कॉस्मेटॉलॉजी. तर स्टार्ट करण्याआधी माय सेल्फ सायमा शेख, अ सर्टिफाईड करिअर काउन्सलर, IIKT गुरुकुलमध्ये किंवा या क्रॉसरोडच्या न्यू एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. सो जर कॉस्मेटॉलॉजीसाठी सांगायला गेलो तर इफ तुमचं डिसाइडेड आहे स्टुडंट्स किंवा इफ तुमचं 10th नंतर 12वी नंतर डिसाइडेड आहे की तुम्हाला कॉस्मेटॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे तर डेफिनेटली तुम्ही यामध्ये सर्टिफिकेशन कोर्सेस पण करू शकता किंवा तुम्ही डिप्लोमा कोर्सेस पण करू शकता. अँड जर तुमचं फक्त 10th आणि 12वी झालं आहे तर तुम्ही डेफिनेटली ह्यामध्ये बॅचलर्स डिग्री आणि मास्टर्स डिग्री पण करू शकता. तुमचं BCom झालं आहे किंवा कुठल्याही बॅचलर डिग्री झाली आहे फ्रॉम आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा तुमचं मास्टर्स डिग्री झालं आहे तर असे खूप इन्स्टिट्यूट्स आहे आजच्या जनरेशनसाठी जे स्कूल्स अँड युनिव्हर्सिटीज आहेत जे डिप्लोमा कोर्सेस अँड स्पेशल सर्टिफिकेशन कोर्सेस प्रोव्हाइड करतात फक्त कॉस्मेटॉलॉजीसाठी. त्यामध्ये पण डिफरंट सेक्शन्स बोलू शकता तुम्ही. मेकअप आर्टिस्ट्री झाला, हेअरस्टायलिंग झाला, कॉस्मेटिक इन्स्ट्रक्टर्स झालेत किंवा सेल्स टीम झाली, रिप्रेझेंटेटिव्ह टीम झाली. तर अशा या वेगवेगळ्या सेक्शन्ससाठी किंवा सेक्टर्ससाठी, डिपार्टमेंटसाठी तुम्ही सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता. सो जर तुम्हाला करिअर करायचं असेल कॉस्मेटॉलॉजीमध्ये तर सगळ्यात पहिलं तुम्ही रिसर्च करून घ्या की तुमच्यासाठी कॉस्मेटॉलॉजी स्कूल्स किती आहेत तुमच्याजवळ किंवा डेफिनेटली ह्याची जी ट्रेनिंग असेल ते तुम्हाला प्रॅक्टिकल घ्यावी लागेल. कारण ह्याची ट्रेनिंग मोस्टली डिपेंड करते 60% प्रॅक्टिकल 40% थिअरी. यामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग घेणं किंवा डिस्टन्स लर्निंग घेणं आय डोंट थिंक सो एवढं फ्रुटफुल असेल किंवा एवढं हेल्पफुल असेल. सो सर्च करायचं कॉस्मेटॉलॉजी स्कूल्स काय आहेत. डेफिनेटली त्यामध्ये जे रिक्वायरमेंट्स असेल म्हणजे तुमचं क्रिएटिव्हिटी स्ट्रॉंग असायला पाहिजे, तुमच्यामध्ये डिटेल्ड अटेन्शन देण्याची किंवा ऑब्झर्वेटरी स्किल स्ट्रॉंग असायला पाहिजे. असे जे रिक्वायरमेंट्स असेल किंवा स्किल्स असेल त्याला मीट करा किंवा त्याला शिकून घ्या, प्रिपेअर्ड राहा. प्रोग्राम्समध्ये एनरोल करा, वर्कशॉप्स असतात, सेमिनार्स असतात, प्रोग्राम्स असतात. एक्सपिरियन्स गेन करा, रेलेव्हंट एक्सपिरियन्स. ते तुम्ही तुमच्याकडे नियर बाय किंवा ओळखीचं पार्लर असेल, सॅलॉन असेल, स्पा सेक्शन्स असेल म्हणजे त्यामधून पण तुम्ही ते एक्सपिरियन्स गेन करू शकता. ह्याचे लायसन्स असतात ते लायसन्स ऑब्टेन करा प्लस त्याला रिन्यू करत राहा. कारण लायसन्स आहे त्याची पण एक व्हॅलिडिटी असते, त्याला पण आपल्याला रिन्यू करावा लागेल. आणि ह्याची जी एज्युकेशन जर तुम्हाला ह्यामध्ये प्रोफेशनल कोर्स हवा, प्रोफेशनल किंवा एंटरप्रेन्युअल लाईफ हवं असेल तर डेफिनेटली ह्यामध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये किंवा एज्युकेशन डिग्रीज जे आहेत ह्याची ते तुम्ही ऑब्टेन करत राहा. नाव आपण बघूया की तुम्हाला ह्याचे किती स्कूल्स भेटतील किंवा काय स्कूल्स आहे किंवा इन्स्टिट्यूट्स आहे जे ॲक्च्युली कॉस्मेटॉलॉजीसाठी हेल्पफुल असेल. सगळ्यात पहिलं तर आपण वर्ल्ड वाईड बघूया किंवा जर कोणाचं ड्रीम असेल आउटसाईड इंडिया जाऊन ह्याची कोर्स करायची आहे किंवा ह्याचे सर्टिफिकेशन्स घ्यायचे आहेत तर आउटसाईड इंडिया किती स्कूल्स आहेत किंवा वर्ल्ड वाईड काय स्कूल्स आहेत. अवेडा इन्स्टिट्यूट्स ऑफकोर्स आउट ऑफ इंडिया आहे आणि ह्याचे हेडक्वार्टर्स मला वाटतं सँडी, US, फ्लॉरिडा असे जे हेडक्वार्टर्स बेस्ड स्कूल्स आहेत ते आपण बघूया. पॉल मिशेल स्कूल्स आहेत, पायवट पॉईंट आहे, पायवट पॉईंट इंटरनॅशनल, एम्पायर ब्युटी स्कूल्स आणि टोनी अँड गाय हेअर ड्रेसिंग अकॅडमी.
बऱ्याच खूप इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा खूप स्कूल्स आहेत, पण आमच्यासाठी पॉसिबल नाही आहे. आम्ही R&D करून ते सगळं काढलं आहे, पण ते सगळं बोलणं किंवा एक्सप्रेस करणं एकाच व्हिडिओमध्ये डेफिनेटली हा पॉसिबल नाही आहे. माझा एक काइंड सजेशन असेल, ज्यावेळी तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल त्यावेळी तुम्ही अप टू डेट रिसर्च करा. तुम्ही अप टू डेट खूप इझी आहे, तुम्ही गुगलवर किंवा तुमच्या व्हेरियस AI बेस्ड सिस्टमवर तुम्ही हे असे कीवर्ड्स टाईप करा, तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील, राईट. टॉप स्कूल्स इंडियामध्ये बघायला गेलो तर VLCC इन्स्टिट्यूट हा तर खूप फेमस आहे, म्हणजे खूप नेम आहे, फेम आहे. VLCC इन्स्टिट्यूट आहे, LTA स्कूल ऑफ ब्युटी आहे, शेहनाज हुसेन्स ब्युटी अकॅडमी, लॅक्मे अकॅडमी खूप फेमस आणि खूप रिनोन आहे इन टर्म्स ऑफ हेअर ड्रेसिंग, मेकअप आर्टिस्ट किंवा हेअर स्टायलिंग. ओरेन ब्युटी अकॅडमी अगेन वेल नोन आहे कॉस्मेटॉलॉजी साठी इंडियामध्ये. नाव मुंबईकरांसाठी किंवा मुंबईचे स्टुडंटसाठी जर बघायला गेलो तर मुंबईमध्ये किती रिनोन इन्स्टिट्यूट्स आहेत, तर BHI अकॅडमी हा अगेन खूप रिस्पेक्टेड आहे, हायली रिस्पेक्टेड आहे आणि व्हेरायटी ऑफ प्रोग्राम्स प्रोव्हाइड करतो. फॅटम्यू अकॅडमी आहे, क्रिस्टाईन वेलमी इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ब्युटी, अलिशाज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अँड वेलनेस आणि पायवट पॉईंट इंडिया. ह्यामध्ये मी लॅक्मे ॲड करू शकते कारण खूप रिनोन आहे, खूप सर्टिफिकेशन्स आणि ब्युटिफुल कोर्सेस प्रोव्हाइड करतात. आता मला एक डिस्क्लेमर द्यावं लागेल की हे जे पण इन्स्टिट्यूट्स आम्ही तुम्हाला सांगत आहेत हे सगळं तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आणि तुमच्या म्हणजे जनरल अवेअरनेससाठी आहे. यामध्ये आम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटला किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशन्सला प्रमोट करत नाही आहे आणि यामध्ये आम्हाला पर्सनल एक्सपिरियन्स पण नाही आहे. डेफिनेटली गुगल रेटिंग असतो किंवा कुठल्याही सोशल मीडिया रेटिंग आणि पब्लिक रिव्ह्यूज असतात, त्यामधून आम्ही शॉर्टलिस्ट करून आम्ही तुम्हाला हे डिटेल्स प्रोव्हाइड करत आहात. सो डेफिनेटली तुम्ही पण तुमची पर्सनल R&D करून घ्या यामध्ये आणि तुम्ही एक बेटर टू बेटर कोर्स बघून घ्या आणि स्कूल्स अँड इन्स्टिट्यूट्स बघून घ्या. नाव जर तुम्हाला BCom नंतर किंवा मास्टर्स नंतर करिअर करायचं असेल कॉस्मेटॉलॉजीमध्ये, मग तुमचं काय काय डेझिग्नेशन्स असेल किंवा काय काय सेक्टर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. डेफिनेटली मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही करिअर करू शकता, एक छान मेकअप आर्टिस्ट किंवा आर्टिस्ट्री. यू कॅन बी अ गुड हेअर स्टायलिस्ट. यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ तर आपण ना सिरियल्स बघतो, TV ॲक्टर्सला बघतो, कधी कधी बिहाइंड द सीन्स पण आपण बघतो. त्यामध्ये ते लोक वॅनिटीमध्ये असतात किंवा टचअप वगैरेसाठी ते लोक बसले असतात. हेअर ड्रेसिंगसाठी वेगळे लोक असतात, मेकअपसाठी डिफरंट पीपल असतात आणि त्यांचे ड्रेस डिझायनिंग किंवा अटायर डिझायनिंगसाठी वेगळे लोक असतात. तर डेफिनेटली कॉस्मेटॉलॉजी हा एक फील्ड आहे किंवा हा एक टर्म आहे, पण यामध्ये खूप डेझिग्नेशन्स आहेत आणि त्यामध्ये तुम्ही मास्टर करून किंवा स्पेशलायझेशन करून तुम्ही करू शकता. म्हणजे बीइंग अ कॉस्मेटॉलॉजिस्ट यू कॅन बी अ गुड हेअर स्टायलर, यू कॅन बी अ गुड हेअर डिझायनर, then you can be a good makeup artistry, you can be a good cosmetic instructor as well. किंवा कॉस्मेटिक्सचे कारण कॉस्मेटिक्स आणि त्याची लिंक इंडियन स्किन टोनसाठी खूप चॅलेंजिंग आहे. आपल्याकडे वेगवेगळे इंडियन स्किन टोन्स आहेत, वेगवेगळे पिगमेंटेड स्किन टोन्स आहेत, त्यामध्ये खूप चॅलेंजेस येत असतात आणि त्यामध्ये तुम्ही ॲज अ कॉस्मेटिक इन्स्ट्रक्टर पण वर्क करू शकता. नेल टेक्निशियन आपण म्हणतो, नेल्स टेक्निशियन म्हणजे फक्त ते नेल पेंट लावणं आणि त्याला डिझाईन करणं तेच नाही. आता तुम्ही रील्समध्ये यूट्यूबमध्ये बघितलं असाल, डिफरंट नेल्स नाही आहेत तर नेल्स पुट ऑन पण करून देऊ शकतात नेल टेक्निशियन्स. म्हणजे खूप असे टेक्नॉलॉजीज आलेत आणि ते तुम्ही कॉस्मेटॉलॉजीमध्ये शिकू शकता. कॉस्मेटिक सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे सेलिंग टीम किंवा मार्केटिंग टीममध्ये पण तुम्ही जॉब किंवा बिझनेस करू शकता. नाव सर्टिफिकेशन कोर्सेस काय काय असतील कॉस्मेटॉलॉजीमध्ये, तर ह्याचे सर्टिफिकेट्स वेगवेगळे असेल किंवा लायसन्स तुम्हाला वेगवेगळे भेटतील. स्टेट कॉस्मेटॉलॉजी लायसन्स म्हणजे हा तर US बेस्ड कॉस्मेटॉलॉजी प्रोफेशनसाठी किंवा UKमध्ये जर तुम्हाला ॲज अ कॉस्मेटॉलॉजी जायचं असेल तर कधी कधी स्टेट कॉस्मेटॉलॉजी लायसन्स गरजेचं असतो. इंडस्ट्री सर्टिफिकेशन्स तुम्हाला भेटलं जाईल किंवा इंडस्ट्री सर्टिफिकेशन तुम्ही घेऊ शकता, राईट. मॅन्युफॅक्चरर सर्टिफिकेशन्स किंवा कंटिन्युइंग एज्युकेशन सर्टिफिकेशन हे असे काही सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत जे तुम्ही करू शकता.
मास्टर्स नंतर पण डेफिनेटली तुम्ही तुमचं जर समजा मास्टर्स झालं आहे, हे सगळं झालं आहे, तर तुम्ही स्वतःचं सॅलॉन म्हणजे सॅलॉन ओनर किंवा मॅनेजर ॲज इन पण तुम्ही वर्क करू शकता. कॉस्मेटॉलॉजी इन्स्ट्रक्टर किंवा ब्रँड एम्बॅसेडर ऑफ एनी पर्टिक्युलर कॉस्मॅटिक्स किंवा एनी पर्टिक्युलर फर्म तुम्ही ब्रँड एम्बॅसेडर म्हणून पण काम करू शकता आणि स्वतःला रिप्रेझेंट करू शकता. ब्युटी ब्लॉगर और इन्फ्लुएन्सर अँड सेलिब्रिटी स्टायलिस्ट. सेलिब्रिटी स्टायलिस्टचं मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. आता हे मी तुम्हाला सांगायला जाऊ की कॉस्मेटॉलॉजीचा स्कोप काय, तर खूप स्कोप आहे इन फ्युचरमध्ये. कारण मी तुम्हाला सांगू शकते की आफ्टर कोविड खूप असे एज ग्रुप्स आहेत जे 35 to 40 इयर्सचे अबोव आहेत, जे कधीही सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह नव्हतात. पण ड्यू टू कोविड किंवा आफ्टर कोविड आपण बघितलं आहे की आमचं इंटरॅक्शन विथ सोशल मीडिया आता जास्त झालं आहे. अँड खूप न्यू इन्व्हेन्शन झाले आहेत. टिकटॉक म्हणा, रील्स म्हणा, इंस्टाग्राम रील्स म्हणा. तर हे सगळ्यांमुळे आपलं जे इंटरॅक्शन आहे सोशल मीडियामध्ये हा जास्त झाला आहे. खूप इन्फ्लुएन्सर्स होते किंवा खूप यूट्यूबर्स होते जे ॲक्च्युली वेट करत होते खूप इयर्स खूप इयर्स ह्यांचा वेट होता की कधी नेम मिळेल, फेम मिळेल, आणि तो प्रोबॅबली झाला आहे कोविडनंतर किंवा कोविडमध्ये. तर डेफिनेटली ह्या इन्फ्लुएन्सर्सला किंवा ह्या यूट्यूबर्सना किंवा ह्या असे वेगवेगळे सेक्टर्समध्ये कॉस्मेटॉलॉजिस्टचा खूप इम्पॉर्टन्स असेल. तर डेफिनेटली तुमचा स्कोप यामध्ये कॉस्मेटॉलॉजीमध्ये खूप जास्त असेल. सो सॅलरीचा टॉपिक काढलं की आपल्याला ॲक्च्युली तर आयडिया आहे की सॅलरी किंवा ह्यामध्ये एक नॉर्मल मेकअप आर्टिस्ट किंवा एक नॉर्मल पार्लरवाले जे असतात त्यांचं पण इन्कम ॲव्हरेज आपण बोलू शकतो किंवा सॅटिस्फॅक्टरी आपण बोलू शकतो. किंवा आणि ह्याचे स्कोप पण मी तुम्हाला सांगू शकते की जर आपल्या घरातनं एक नॉर्मल मॅरेज फंक्शन पण असला ना, तर ॲटलिस्ट आपण ब्राईडसाठी दुल्हा दुल्हनसाठी तर आपण एक मेकअप आर्टिस्टवाल्याला हायर करतो. आणि त्यामध्ये बीइंग अ कॉस्मेटॉलॉजिस्ट तुमचं स्कोप जास्त आहे. एव्हरी फॅमिली मेंबरला वाटतच असतो की आम्ही पण एक मेकअप आर्टिस्ट किंवा एक छान हेअर ड्रेसरला आपण पण हायर करू शकतो. आणि यामध्ये ह्या बोलण्याचा अर्थ हे आहे की तुमच्याकडे ह्यामध्ये स्कोप जास्त आहे. आणि सॅलरी बोलायला जर गेलो तर सॅलरी ॲव्हरेज असेल, मोर दॅन ॲव्हरेज असेल आणि सॅटिस्फॅक्टरी असेल. सो इफ प्रोफेशनल ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट तुम्ही तुमचं करिअर ह्यामध्ये स्टार्ट करत असाल तर तुम्हाला मिनिमम स्टार्टिंग पॅकेज 25,000 30,000चं पण असेल, डिपेंडिंग अपॉन तुमचं स्किल आणि तुमची अबिलिटी. यामध्ये स्किल्स काय काय रिक्वायर्ड असेल ते आपण पुढे डिस्कस करूया. सॅलरी झाल्यानंतर फीज सांगायला गेलो तर सॅलरीमध्ये अजून एक आहे की तुम्ही जर तुमच्या स्वतःचं स्टार्टअप स्टार्ट केलं, तुम्ही जर ॲज अन एंटरप्रेन्युअरशिप ह्याला बघत असाल तर डेफिनेटली त्यामध्ये तर तुम्हाला प्रॉफिट्स असतील आणि ते प्रॉफिट्स डायरेक्टली डिपेंडेंट असतील तुमचे एफर्ट्सवर. तुमच्याकडे काय मॅनपॉवर आहे आणि तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा सेलिंग स्ट्रॅटेजीज काय काय आहेत त्यावर. फीज किंवा इन्व्हेस्टमेंट, आता जे पण इन्स्टिट्यूट्स मी तुम्हाला बोलले त्यामधले मी एकेकांचं फी स्ट्रक्चर तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण की फीज तर व्हेरी करतो, पिरियड टू पिरियड, टाईम टू टाईम व्हेरी करतो. पण एक ॲव्हरेज आयडिया तुम्हाला द्यायचं असेल तर इफ आउटसाईड इंडिया तुम्हाला करायचं असेल तर $10,000 to $15,000 तुम्हाला ह्याची इन्व्हेस्टमेंट लागेल. आणि इंडियामधून तुम्हाला या इन्स्टिट्यूट्समधून करायचं असेल तर सर्टिफिकेशन कोर्सेस टू डिप्लोमा कोर्सेस म्हणजे 9 months to 12 months हा ड्युरेशन असतो, डिपेंड करतो, व्हेरी करतो. आणि यामध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट 2 लाख to 3 लाखपर्यंत जाऊ शकेल. ॲटलिस्ट स्टार्टिंग 1 लाखपर्यंत 1 लाखचं तर तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल. कारण खूप रिनोन आणि स्कोपफुल प्रोफेशन किंवा करिअर आहे. ॲज अ सॅलॉन ओनर, ॲज अ मेकअप आर्टिस्ट, ॲज अन एस्थेटिशियन. एस्थेटिशियन्स काय असतात तर एस्थेटिशियन्सना टेक्निकल नॉलेज ठेवतात, ट्रीटमेंट्स देतात सच ॲज फेशियल, केमिकल पील्स आणि हेअर रिमूव्हल. ह्यामध्ये स्पा, सॅलॉन किंवा मेडिकल ऑफिस, इवन मेडिकल ऑफिसमध्ये एस्थेटिशियन्स ॲज अन तुम्ही जॉब करू शकता. ॲज अ हेअर स्टायलिस्ट अँड ॲज अ ब्रँड एम्बॅसेडर ऑल्सो, ब्युटी ब्रँड एम्बॅसेडर्स ऑल्सो तुम्ही जाऊ शकता. नाव कुठल्या बॅचलर डिग्रीज असतात किंवा कुठले स्कूल्स आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत जे बॅचलर डिग्री किंवा मास्टर्स डिग्री प्रोव्हाइड करतात ते बघूया.
त्याच्या आधी स्किल्स काय काय रिक्वायर्ड आहे ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फुल्ली क्रिएटिव्ह राहावं लागेल. क्रिएटिव्ह म्हणजे डिफरंट स्किन टोन, डिफरंट रिक्वायरमेंट्स, डिफरंट क्लायंटचे डिफरंट रिक्वायरमेंट्स असते. इनडायरेक्टली तुम्हाला त्या रिक्वायरमेंट्सला सॅटिस्फाय करायचं असेल, मीट करायचं असेल तर क्रिएटिव्हिटी लागेल. अटेन्शन टू डिटेल, काफ़ी कन्फ्यूज्ड म्हणजे खूप कन्फ्यूज्ड कस्टमर्स किंवा क्लायंट्स पण तुम्हाला भेटतील, तर त्यामध्ये पण तुम्हाला स्वतःची क्रिएटिव्हिटी ॲड करावी लागेल. अटेन्शन टू डिटेल्ड ऑब्झर्वर तुम्हाला राहावं लागेल. परफेक्शनिस्ट आपण बोलू शकतो. तुम्हाला ॲज अन परफेक्शनिस्ट स्वतःला प्रूफ करावं लागेल. तुमची क्रेडिबिलिटी तुम्हाला डिफरंट ठेवावी लागेल. इंटरपर्सनल स्किल्स तुमच्याकडे असायला हवं आहे, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स बोलू शकता किंवा मॅनेजिंग स्किल्स, ऑर्गनायझिंग स्किल्स, टेक्निकल स्किल्स डेफिनेटली. कॉस्मेटिक्सबद्दल तुम्हाला खूप नॉलेज ठेवावं लागेल. डिफरंट स्किन टोन किंवा डिफरंट क्लायंट्स तर डिफरंट त्यांच्या स्किनला सूट होणारे कॉस्मेटिक्स, त्याची पूर्ण टेक्निकल डिटेल्स. बिझनेस स्किल्समध्ये मार्केटिंग स्किल्स आपण बोलू शकतो, ऑर्गनायझिंग, मॅनेजिंग स्किल्स आणि टाईम मॅनेजमेंट तर अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये ॲक्च्युली टाईम नसतो आणि खूप क्लायंट्स असतात. तुम्हाला ॲट अ टाईम खूप लोकांना अटेंड करावं लागेल, तर डेफिनेटली तुम्हाला टाईम मॅनेजमेंटची स्किल्स असायला पाहिजे. नाव एक कॉमन क्वेरी असते किंवा एक बेसिक क्वेश्चन असतो की कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि डर्मेटॉलॉजिस्ट, खूप लोक म्हणतात की कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि डर्मेटॉलॉजिस्ट हा एकच प्रोफेशन आहे किंवा एकच फील्डवरनं आलेत. तर डेफिनेटली कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि डर्मेटॉलॉजिस्ट आहेत मेनली सिमिलर, पण त्यांची डिग्री वेगळी असते, त्यांचं प्रोफेशन वेगळं असतो आणि त्यांची एम किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळी असतात. डर्मेटॉलॉजिस्ट मेनली तर डॉक्टर्स असतात, जे स्किन ट्रीटमेंट्स देतात, हेअर, नेल्स अशी ट्रीटमेंट्स देतात, डायग्नॉस करतात किंवा कॉज देतात, म्हणजे प्रिव्हेंट करतात ट्रीटमेंट्स देऊन. आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याला इम्प्रेसिव्ह दाखवू शकते, आपल्याला अप्रिशिएटिव्ह दाखवू शकते. तर हाच बेसिक डिफरन्स आहे कॉस्मेटॉलॉजिस्टचा आणि डर्मेटॉलॉजिस्टचा. दोघेही वेगवेगळ्या फील्ड्समधून असतात. डर्मेटॉलॉजिस्ट मेनली सायन्स बॅकग्राऊंडमधला असतो आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट बिईंग तुम्ही आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड कुठल्याही फील्डमधून जाऊ शकता. तुमच्याकडे फक्त स्किल, कॉस्मेटॉलॉजीची स्किल असायला इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. फ्युचर स्कोप तर मी तुम्हाला सांगून दिलं आहे, स्कोपफुल आहे बिईंग अ कॉस्मेटॉलॉजिस्ट, कारण ॲक्च्युली लोकांना ह्याची गरज असेल इन फ्युचर, तर आपण बोलू शकतो विदिन इंडिया अँड आउटसाईड इंडिया पण तुम्ही करू शकता बिईंग अ कॉस्मेटॉलॉजिस्ट, जॉब आणि बिझनेस दोघंही. नाव व्हॅलिडिटी बघूया की लायसन्स असतो, वेगवेगळं लायसन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल आणि तो वेगवेगळ्या लायसन्ससाठी एक व्हॅलिडिटी पण असते लायसन्सची. ते तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर मी सांगायला गेलं तर तुम्हाला इफ युनायटेड स्टेट्समध्ये तुम्हाला कोर्स करायचा असेल किंवा युनायटेड स्टेट्समधून कोर्स केला आणि तिकडे जॉब करायचं असेल, तर काही लायसन्सची डिग्री किंवा व्हॅलिडिटी तिकडे फक्त 2 इयर्स किंवा 24-25 मंथ्सची असते आणि त्यामध्ये तुम्हाला ते रिन्यू करावं लागेल. कॅनडा बोला, UK बोला, ऑस्ट्रिया, न्यूझीलँड असे या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेशन कोर्सेस भेटतील आणि त्यामध्ये पण तुम्हाला ते जे लायसन्स असेल त्याला रिन्यू करावं लागेल. बेटर काय असेल, सर्टिफिकेशन कोर्सेस की डिप्लोमा कोर्सेस, असे पण क्वेरीज असतात मोस्टली स्टुडंट्सचा. तर ह्यामध्ये बघा, फ्रॉम कीवर्ड्स ओनली वी कॅन अंडरस्टँड. सर्टिफिकेशन कोर्सेस कधी फ्यू मंथचं पण असतो, कधी खूप कमीत कमी ह्याचे पण असतात, ड्युरेशनचे पण असतात. आणि डिप्लोमा कोर्सेस म्हणजे तुम्हाला पूर्ण डिप्लोमा स्टडी असेल, इन डेप्थ नॉलेज असेल. जर मी फ्रँकली सांगायला गेलो तर सर्टिफिकेशन कोर्सेस ना फक्त सर्टिफिकेटसाठी पण खूप लोक करतात, नॉट एव्हरी वन, पण खूप लोक फक्त सर्टिफिकेटसाठी पण करतात. म्हणजे सगळं स्किल्स आहेत, सगळं येतं आहे, पण स्टार्टअप ओपन करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट लावायचं आहे, तर डेफिनेटली सर्टिफिकेशन कोर्सेससाठी जातात. किंवा कुठल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा स्कूल्समध्ये जॉब करायचं असेल, ॲज अ सेलिब्रिटी स्टायलिस्ट जॉब करायचं असेल, तर तशी सर्टिफिकेट्स लागतात. तर खूप लोक सर्टिफिकेटसाठी पण जातात. पण जर तुम्हाला डेप्थ नॉलेज हवं असेल,
प्रॉपर ट्रेनिंग हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही सर्टिफिकेशन कोर्सेसच्या वरती तुम्ही डिप्लोमा कोर्सेस ठेवू शकता. बॅचलर जर तुमचं फक्त 10th आणि 12th झालं आहे आणि तुम्हाला कॉस्मेटॉलॉजीमध्ये जॉब करायचं आहे किंवा करिअर करायचं आहे तर डेफिनेटली तुम्ही डायरेक्ट बॅचलर्ससाठी आणि मास्टर्ससाठी पण जाऊ शकता. आता असे इन्स्टिट्यूट्स आणि असे युनिव्हर्सिटीज पण आहे जे ह्यामध्ये तुम्हाला कॉस्मेटॉलॉजीमध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री आणि मास्टर्स डिग्री प्रोव्हाइड करतात. बघूया कुठकुठल्या इन्स्टिट्यूट्स आहेत. सगळ्यात पहिलं अगेन वर्ल्ड वाईड बघूया, कारण आता मोस्टली लोकांचा ड्रीम असतो आउटसाईड इंडिया जाऊन आपण डिग्री घेऊया किंवा आउटसाईड इंडिया जाऊन डिग्रीची सुरुवात करूया. सो युनिव्हर्सिटी ऑफ स्पा अँड कॉस्मेटॉलॉजी आर्ट्स म्हणजे USCA USA आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टोलेडो अगेन USA बेस्ड आहे. फ्लॉरेन्स डार्लिंग्टन टेक्निकल कॉलेज USA मध्ये. युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडन UK मध्ये. इन्स्टिट्यूटो दे इन्व्हेस्टिगेशन हा ॲक्च्युली स्पेनमध्ये आणि ह्याचं प्रोनाऊन्सिएशन पण स्पॅनिशमध्ये असतं. इंटरडेक कॉलेज कॅनडामध्ये. टेफ NSW ऑस्ट्रेलियामध्ये. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी जमैकामध्ये. इफ इन इंडिया ओनली आपण जर बोलायचं असेल की इफ ओनली इन इंडिया किती युनिव्हर्सिटीज आहे किंवा कुठकुठल्या युनिव्हर्सिटीज आहे जे यामध्ये डिग्री आणि मास्टर्स प्रोव्हाइड करतात तर AMITI युनिव्हर्सिटी आहे नोएडामध्ये. पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडमधला. जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी JNTU हैदराबादमध्ये. LPU स्कूल्स ऑफ कॉस्मेटॉलॉजी अँड ब्युटी आणि लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जलंधर. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी अगेन पंजाबमध्ये. श्री JJT युनिव्हर्सिटी झुंझुनू. पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी यांनी पण कॉस्मेटॉलॉजीसाठी सायन्स रिलेटेड कोर्सेस काढलेत जयपूरमध्ये. दिल्ली युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली. SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई अँड वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड ॲडव्हान्स स्टडीज विच इज विस्तास चेन्नईमध्ये. तर अशा आम्ही प्रयत्न केला आहे स्टार्टिंग फ्रॉम दिल्ली टू चेन्नई होल इंडिया कवर करण्याचं आणि ह्यामध्ये अशा आपल्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा स्कूल्स आहेत ज्यामध्ये तुम्ही बॅचलर डिग्री किंवा मास्टर्स डिग्री करू शकता. नाव आय होप कॉस्मेटॉलॉजीबद्दल जेवढी डिटेल्स होती डीप टू डीप नॉलेज आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला आहे. आमची R&D टीम आहे यांनी खूप डिटेल्स काढले आहेत आणि तुम्हाला इन डेप्थ नॉलेज देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच बऱ्याच खूप करिअर्स आहेत. मोर दॅन 17,800 करिअर्स आहेत, करिअर ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही करिअरचं डिटेल हवं असेल, इन्क्वायरी हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही आमच्याकडे ते पोचू शकता कमेंट सेक्शनमधून, कमेंट्सच्या माध्यमातून. आणि डेफिनेटली आम्ही वेट करूया की तुम्ही असेच काही क्वेरीज असेल किंवा अजून काही कोर्सेसची डिटेल्स हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी विथ माय R&D टीम आम्ही तुम्हाला त्याची रिझॉल्वमेंट देण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू. असेच खूप व्हिडिओ आम्ही अपलोड केलेत मराठीमध्ये, हिंदीमध्ये एव्हरी सॅटर्डे अँड वेडनेसडे. सो डेफिनेटली ते तुम्ही जर अजून चेक केलं नसेल तर ते तुम्ही चेक करून घ्या, सबस्क्राईब करून द्या, बेल आयकनला प्रेस करा सो दॅट आम्ही तुम्हाला नोटिफाय करू एव्हरी व्हिडिओजमध्ये. आणि एव्हरी व्हिडिओज अपलोड केल्यानंतर जर अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा डेफिनेटली. अँड लास्टली दिस इज सायमा शेख सायनिंग ऑफ. Thank you.